जय धर्मेश, जय मल्हार, जय सेवा, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती। हसत मुखाने जर ओरांधनगपुत्र वीर बुधू भगतने दुःखाचा स्वीकार केला नसता तर आज आदिवासी समूहाला आनंदाचा दिवस आला नसता। आदिवासी समूहाला आज आनंदाचा दिवस आला नसता। म्हणतो की या भारत भूमीचे मालक आदिवासी, या आदिवासी समूहामध्ये ज्या 47 जाती येतात, या सर्व जातीतले लोक जे जमीन जंगलशी वास्तव्य करणारे लोक, या सर्व जातीच्या लोकांचं हे राज्य, हे मालक। परंतु या आदिवासी या शब्दाचा जो फायदा आहे, यामध्ये मोजक्या 4-5 जातीच अग्रेसर आहे। आर्थिक विकास त्यांचा झालेला आहे, राजकीय विकास झालेला आहे, सामाजिक झालेला आहे आणि शैक्षणिक सुद्धा झालेला आहे। तरी पण सुद्धा उर्वरित जमातींना त्याचा लाभ मिळू नये म्हणून या 4-5 जाती अग्रेसर राहून सर्व जमातीला आपल्या खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेच प्रयत्न सर्व स्तरावर आजही चालू आहे। परंतु हिस्सा किंवा त्यांचा वाटा, आदिवासीचा वाटा घेताना या सर्व जातीची लोकसंख्या गिनती होते, परंतु वाटा देताना मात्र त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना हे देऊ देत नाही किंवा मिळू देत नाही। हे सर्वात मोठं या महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे। या ज्या लोकसंख्येच्या भरोश्यावर निवडून गेलेले जे आमदार आहे, जे खासदार आहे, या आमदार खासदाराला ह्या कोण्या एका मतदारसंघाचा नसतो, या कुठल्याही एखाद्या समाजाचा आमदार खासदार नसतो, तो सर्व जनतेचा आमदार खासदार असतो आणि त्या खासदाराला त्या विधिमंडळात परराष्ट्रीय धोरणावर किंवा या राज्यातल्या लोकांच्या विषयी कर्तव्यावर, धोरणावर, योजनावर कार्य करण्याचे, परंतु ते सोडून देऊन त्यांनी त्यांचे कार्य सोडून देऊन गाव पातळीवर ते येऊन, त्या जिल्हा पातळीवर येऊन त्या आमदारांना सुद्धा हे असले उद्योग करतात। भावाभावामध्ये, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य हे करताना दिसतं। आज रोजी तरी दिसतात, महाराष्ट्रात तेच चालू आहे। विधिमंडळ कशासाठी असते तर जनतेच्या योजना, जनतेच्या उपाययोजना, शिक्षण क्षेत्रातल्या योजना, सुशिक्षित बेरोजगाराच्या योजना, ज्या शिक्षण क्षेत्रात आहे, या सर्व योजनावर त्या ठिकाणी कायदे किंवा त्या योजना कशा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, या सर्व गोष्टीसाठी ते विधिमंडळ आणि लोकसभा असते। परंतु त्या आज रोजी जर पाहिलं, त्या विधिमंडळात आणि त्या लोकसभेमध्ये एकामेका पक्षावर कुरघोडी करताना दिसतात। त्याची उखाणे हा काढतात, याची उणे तो काढतात। अशा प्रकारचं जे वातावरण आज रोजी या लोकशाही भारतामध्ये झालं, या लोकशाही भारतामध्ये हे अतिशय घातक आहे। कारण ज्या जनतेनं तुम्हाला मताधिकाऱ्यानं त्या ठिकाणी आमचं प्रतिनिधित्व म्हणून, आम्ही जनता म्हणून तुम्हाला तिथं पाठवलं, परंतु त्या जनतेला तुम्ही विसरून फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा आपल्या नातेवाईक, परिवारवाद किंवा असंख्य अशा प्रश्नांना तुम्ही स्वार्थीवाद करून त्या ठिकाणी तुमची प्रगती करण्याचं कार्य करताना दिसत आहेत। इकडं आमच्या मुलाचे शिक्षण चाललेले आहे, शाळा बंद होत आहे, त्यावर कोणी बोलत नाही। आमचे घरात पडलेले शिक्षण शिकलेले मुलं आहे, त्यांच्यासाठी नोकऱ्या निघत नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही। या भारतामध्ये ज्या कृषीच्या माध्यमातून पुंजी तयार होते, त्या शेतकऱ्यावर तुमचा कानाडोळा केला जाते। त्या शेतकऱ्याचे प्रश्न कोणी तिथं मांडताना दिसत नाही, त्याचे सोडवताना कोणी दिसत नाही, त्या शेतमजुराचे प्रश्न कोणी सोडवताना दिसत नाही। परंतु यांचे मात्र प्रश्न सोडवण्यासाठी हे तत्पर असतात। म्हणून कुठेतरी हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे आणि या महाराष्ट्रातल्या या जनतेचं आहे असं कुठेतरी जनतेला वाटलं। त्यामुळे यांना
शासकीय कार्यक्रमात सुद्धा यांच्या पक्षाचा, यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जे यांनी हत्यार वापरलं हे यांना वापरावं लागत आहे. कारण खर्च कोणाचा, तर जनतेच्या खर्चातून शासकीय कार्यक्रम, परंतु तिथं भाषणं काय होतात, ते यांचे राजकीय पक्षाचे भाषणं होतात. मग त्या पक्षानं काय केलं, मग या पक्षानं यांची उणे धुणे ते काढतात, त्यांची उणे धुणे. हे कुठेतरी लोकशाहीला शोभनीय अशी गोष्ट वाटत नाही. जर विरोधी पक्ष नसला तर तुमच्या विरोधात कोण बोलणार आहे. म्हणून लोकशाही जर टिकून राहायची असेल, त्या जनतेच्या भरोशावर हे लोकशाही आहे. आणि जनतेला न्याय देण्यासाठी एक सत्ताधारी पक्ष आणि त्याला एक विरोधी पक्ष, हे दोन्ही पक्ष असे सक्षम पाहिजे. परंतु कुठेतरी आज रोजी या लोकशाहीच्या माध्यमातून, हे लोकशाही खतम करण्याच्या माध्यमातून, दडपशाही आणण्याच्या माध्यमातून त्या विरोधी पक्षालाच खतम करून टाकायचं, किंवा जे षडयंत्र या चालू आहे हे कुठेतरी या लोकशाहीला घातक आहे. म्हणून असले लोकशाहीच्या घातक ज्या प्रचाराला ज्या मतदारांनी बळी पडू नये आणि योग्य तो निर्णय घ्यायचा. आता जर आदिवासी कॅटेगरीमध्ये 47 जमाती येत असेल, त्याच्यात कोळी येते, गोवारी येते, हलबा येते, माना येते, मग या असल्या सगळ्या जमाती ज्या आहे, धनगर येतात, शिपियन बिरारचे धनगर सर्व येतात विदर्भातले. परंतु या धनगरांना किंवा या सर्व जातींना, उर्वरित जातींना फक्त त्यांची संख्या मापाची, परंतु त्यांना देण्याचा जेव्हा वेळ येते किंवा ते जेव्हा त्यांचे हक अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना मिळू देत नाही. हे कुठली दुर्दैव आहे या महाराष्ट्रातलं. आणि या महाराष्ट्रातलं दुर्दैव म्हणाचं या नेत्याचीच दुर्दैव आहे का, ज्या नेत्याला त्या ठिकाणी ज्या कार्यासाठी पाठवलं, परंतु तो कार्य ते करत नसताना सुद्धा वेगळंच काहीतरी करत असतात. थोडीशी त्यांना काहीतरी सद्बुद्धी या सर्व पूर्वीच्या ज्या अनफळ अशिक्षित महापुरुषापासून तरी त्यांनी घ्यावी. कारण आमचे 1.5 दिवसामध्ये शाळेत जाणारे माणसं सुद्धा एवढे शाहीर बनून जातात, पोवाडे लिहितात, साहित्य लिहू शकतात. 7वी शिकलेले माणसं गुलामगिरी लिहू शकतात, शेतकऱ्याचा आसूड लिहू शकतात. मग तुम्ही तर एवढे मोठे शिकलेले गेलेले आहेत, आम्ही पाठवलेले आहे, मग तुम्ही काय करता. तुम्ही तर फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप, महापाप तुम्ही करत आहे. हे कुठेतरी या माध्यमातून, या लोकशाहीच्या माध्यमातून, ज्या विधिमंडळात, ज्या लोकसभेमध्ये जे प्रश्न उत्तर जे करताना दिसतात, जे चालू आहे आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये, तर खरंच हे भविष्य आमचं घडवल का. म्हणून आज रोजी जे आमचे अशिक्षित आणि अनपढ आहे याच लोकांनी पुढे येऊन या राजकारणामध्ये आता उतरण्याची वेळ आलेली आहे. कारण हे शिकणारे शिक्षित लोक आपला इतिहास घडवू शकत नाही, ते फक्त लिहू शकतात. म्हणून कुठेतरी आज इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे. आणि या इतिहास घडवण्यासाठी आज सर्व लोकांनी तनमन धनानी बाहेर येऊन आमची लढाई आम्हीच लढू या तत्वावर येऊन आपली लढाई आपणच लढू या तत्वानं आपण कार्य केले पाहिजे. एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो.